हॅलो, नमस्कार सगळ्यांना. आपण आज टॅरो माध्यमातून बघूयात की येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला काय संदेश दिले जात आहेत. आज मला असा मेसेज मिळत होता की आज टॅरो रीडिंग करायचं आहे आणि ज्या लोकांपर्यंत हा मेसेज, हा व्हिडिओ येईल, त्यांना हा व्हिडिओ, हे संदेश नक्कीच मदत करतील. तर हे केवळ टॅरो रीडिंग नसून आपल्या सगळ्यांसाठी, सगळ्यांच्या रोजच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये काही गोष्टींचा आपण सामना करत असतो, तर त्यासाठी हे रीडिंग्स मदत करतात. जेव्हा रीडिंग्स तुम्ही बघत असता, तेव्हा इथं पूर्णपणे मी केवळ आणि केवळ एक माध्यम असते. जे मेसेजेस माझ्यातून वाहतात ह्या सत्राच्या दरम्यान, त्यामध्ये मी केवळ एक, जसं आपण इलेक्ट्रिसिटी वाहते एखाद्या लाईटमधून, बल्बमधून किंवा फॅनमधून, त्याप्रमाणे मी केवळ एक साधन असते. आणि जी ऊर्जा, जे चैतन्य माझ्या आतमध्ये यावेळेस आहे, ते मदत करत असतं इथं येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये रोजच्या रोज काहीतरी एक ऊर्जा देण्यासाठी, सकारात्मकता देण्यासाठी, एक मार्ग दाखवण्यासाठी. त्यामुळं मी माझ्यासोबत असणारे माझे सद्गुरू महाअवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी, ब्रह्मांडातील सर्व दिव्य शक्ती, सर्व चैतन्य, ह्या सृष्टीमधले पंचतत्व, प्राणीमात्रा, जंतू, पक्षी, एंजल्स, आर्केंजल मायकल, आर्केंजल रफायल, या सगळ्यांना मी खूप खूप वंदन करते, प्रणाम करते. आणि इथं येणाऱ्या प्रत्येकाला, जो हा व्हिडिओ बघत आहे, त्या सगळ्यांना ह्याची मदत होऊ दे, हा एक शुद्ध संकल्प, शुद्ध इच्छा मी प्रकट करते. आणि चला, आपण आजच्या रीडिंगला सुरुवात करू. तर आपण बघूयात की आत्ता ज्या आयुष्यामध्ये स्थितीला, ज्या स्टेजला तुम्ही आहात, त्यासाठी आपल्याला ब्रह्मांड किंवा जी कुठली शक्ती तुम्ही ज्याच्यावर विश्वास आहे, जे गुरु असतील, इष्टदेवता असेल, कुलदेवता असेल, त्यांची काय इच्छा आहे की आपण आत्ता काय ऐकावं, कशावर काम करावं आणि कुठल्या पद्धतीने मार्ग ते आपल्याला दाखवत आहेत. तर चला आपण बघू. तर मी इथं 6 कार्ड्स काढलेत आत्ता. ठीक आहे. तर सगळ्यात आधी तर सृष्टीचे, ब्रह्मांडाचे अनेक अनेक आभार की जे आपल्याला दाखवत आहे. तर आपला संदेश जो आहे तो आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी की आपण काय केलं पाहिजे. आत्ता ज्या स्थितीला इथं येणारे जे सगळे कलेक्टिव्ह आहेत, जी सामूहिक ऊर्जा आज आपल्यासोबत जोडली गेली, यूट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा अजून कुठल्या प्लॅटफॉर्मवर, जेव्हा हे रीडिंग जेव्हा कधी मिळेल ते टाईमलेस आहे. त्यामुळं जेव्हा कधी हे तुम्ही रीडिंग बघत असाल, त्यावेळेस समजून घ्या की हे सगळे जे संदेश आहेत ते मी देत नाही आहे, तर आपले सद्गुरू, आपले जी कुठली देवता ज्याच्यावर विश्वास आहे, त्यांच्यामार्फत हे तुम्हाला दिले जात आहेत. तर मला असा मेसेज दिसतोय आत्ता, साधारणतः या सगळ्या कार्ड्सवरून मला असा संदेश दिसतोय की कुठंतरी ना एक अवस्था अशी आत्ता आली आहे, एक स्टेज आत्ता तुमच्या लाईफमध्ये अशी आहे की जिथं थोडंसं हतबल झाल्यासारखं, निराश झाल्यासारखं, की आता मला काही करायचंच नाही आहे. कुठंतरी एक रिस्ट्रिक्शन, लिमिटमध्ये, स्वतःच्याच लिमिटमध्ये असल्यामुळं कुठलीही ॲक्शन न घेता, कृती न करता, केवळ सरेंडर मोडमध्ये म्हणा किंवा सगळं आता सोडून दिलं आहे, ह्या पद्धतीने अवस्था, थोडी एनर्जी मला वाटते आहे. पण ह्यातून आपल्याला सांगण्यात येते की आपण बघत असाल, किंग ऑफ वॉन्ड्स हे कार्ड आपल्याला दाखवतं की ॲक्शन घेणं महत्त्वाचं आहे. एक अशी ॲक्शन जी आपल्याला स्टॅबिलिटीकडे घेऊन जाईल. आणि ती तुमच्याकडे आयडिया आहे. आत्ता ह्या जर सिच्युएशनला आपण करंट एनर्जी बघितली, तर आत्ता ती तुमच्या आयुष्यामध्ये अशी एक एनर्जी आहे जी तुम्हाला एक स्टेबल आयुष्य घेऊन जाऊ शकते, त्या आयुष्याकडे घेऊन जाऊ शकते. आणि सोबतच एक ही जी क्वीन ऑफ कप्स आहे, म्हणजे आपल्या कुठंतरी भावनांवर थोडंसं एक संतुलन मिळवणं गरजेचं आहे. तर महत्त्वाचे मला हे 2-3 संदेश असे दिसत आहेत की ही जी अवस्था आहे की मला काही करायचं नाही आहे किंवा थोडंसं इच्छा आहे ॲक्शन घेण्यासाठी, आयडियाज आहेत, पण काम होत नाही आहे, कृती होत नाही आहे. तर ह्या सरेंडर मोडमधून, म्हणजे कुठेतरी फक्त प्रार्थनाच केली जाते, दैवावर सगळं सोडलं जातं आहे आणि लोकं काय म्हणतील ह्याचा पण विचार, कारण हे तर इथं बघताय तर काही लोकं आहेत आपल्या आजूबाजूला समाजातली, तर त्यांचा पण विचार कदाचित तुम्ही करत असाल की हे काम करावं की नाही, की ह्या कामामुळं काय होईल, म्हणजे समाज काय म्हणेल, किंवा कुठलं तरी एक रिस्ट्रिक्शन आहे. कदाचित ते आजूबाजूच्या लोकांचं असेल, आपल्या घरातल्या लोकांचं असेल, असं काहीतरी आहे की मुळं तुम्ही ह्या स्टेजमधून बाहेर येत नाही आहात. तर ही अशी स्टेज आहे की आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे किती क्षमता आहे, आपण काय करू शकतो, पैसा कमवू शकतो, हे सगळं माहिती आहे. पण कुठंतरी अजूनही दैवावर बऱ्याचशा गोष्टी सोडून आहेत.
एक योद्धा आपण बघतोय की तो सगळ्या अंगामध्ये सगळे कपडे योद्ध्यासारखे, एखादा कुठेतरी आता युद्धाला चाललाय त्याप्रमाणे सगळं ह्याच्याकडे शस्त्रसुद्धा आहेत, पण त्या योद्ध्याने ती शस्त्र खाली ठेवली आहेत. तर ही वेळ नाही आहे आत्ता रेस्ट करायची. आत्ता ज्या काही तुम्ही एक साधारण 6 महिन्यामध्ये जे काही काम कराल, जे कशावर तुम्ही कृती घ्याल, एक ॲक्शन घ्याल, त्याचं तुम्हाला फळ येणाऱ्या दिवसांमध्ये मिळेल. कारण क्वीन ऑफ पेंटिकल्स हे कार्ड आपल्याला तेच दाखवतं की ज्या फळाची तुम्ही अपेक्षा करताय, पैसा जो कमवायचा आहे तुम्हाला, त्याच्यासाठी आत्ता ॲक्शन घेणं गरजेचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये असाल समजा की ॲक्शन घ्यायलासुद्धा तयार आहे, पण कुठंतरी डाऊट्स आहेत, शंका आहे मनामध्ये. ठीक आहे, कुणाचं तरी एक रिस्ट्रिक्शन आहे, समाजाचं आहे, जवळच्या लोकांचं आहे, किंवा मला सपोर्ट मिळेल का नाही असं वाटत असेल, किंवा माझा बिझनेस चालेल का नाही, म्हणजे ओव्हर थिंकिंग, खूप विचार 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 या सर्कलमध्ये फिरून फिरून अक्षरशः एखाद्या सगळं असूनसुद्धा झोपून राहिल्याप्रमाणे परिस्थिती झाली आहे. तर हे मला दिसतंय की असं न करता आत्ता जे काही तुमच्या मनामध्ये आहे पूर्ण विश्वास ठेवा. कारण प्रार्थना, इथं प्रार्थना पण तुम्ही करू शकता, सरेंडर करू शकता. जर तुम्हाला असं काही करायचं आहे, ॲक्शन घ्यायची आहे ना, तर तुम्ही सरेंडर म्हणजेच काय की कृती करायला लागा. आत्ता फळाची अपेक्षा करू नका. आता फक्त कर्माकडे लक्ष द्या की मला ॲक्शन काय घ्यायची, मला कर्म काय करायचं आहे, त्याचं जे फळ आहे ना ते तुम्हाला राजाप्रमाणे मिळेल. पण त्या फळाची आत्ता अपेक्षा न करता, ओव्हर थिंकिंगमध्ये न जाता, केवळ विचारच करत आपलं आयुष्य न घालवता, ही जी लोकं आहेत आपल्याला दिसत आहेत, तर ही लोकं आपल्याला सपोर्ट करो न करो, पण आत्ता मनामध्ये जी काही तुमची आयडिया आहे त्याच्यावर ॲक्शन घ्या. कारण इथं दिसतंय की राजाप्रमाणे म्हणजे इतकी ग्रोथ बघायला मिळेल तुम्हाला. येणाऱ्या 6 महिन्यांमध्ये तुम्ही हे बघाल की ज्या कुठल्या आत्ता गोष्टी तुमच्या डोक्यात आहेत सुरू, की हे मला करायचं आहे, मला हे करायचं आहे, मला हे करायचं आहे, अशा अनेक गोष्टी असतील, तुमचं एक टार्गेट असेल, एक गोल असेल, त्याच्यासाठी तुम्ही आत्ता ॲक्शन घ्या आणि तुम्हाला येणाऱ्या 6-7 महिन्यांमध्ये त्याचं फळ बघायला मिळेल. सोबतच आपल्या भावना संतुलनामध्ये आणणं. कारण हे असं अवस्था येण्याचं कारण मेन असतं ते भावना, की अति भावनिक होऊन, अति लोकांचा विचार करत बसून किंवा स्वतःवर अविश्वास दाखवल्यामुळं ह्या ज्या गोष्टी घडायच्यात त्या घडत नाही आहेत. कारण इथं एक व्यक्ती आपण बघतोय की कुठंतरी पास्टमध्ये, भूतकाळामध्ये हा असा एक धडा मिळाला असेल की काहीतरी निसटून गेल्या हातातून. आपण भावनिकदृष्ट्या अतिशय निराशा की काहीतरी माझ्या हातून निघून गेलं. कदाचित भूतकाळामध्ये काहीतरी तुम्हाला सामना करावा लागला असेल. ज्या गोष्टी मिळवायच्या ज्या पद्धतीने त्या मिळाल्या नाही आहेत, त्याचं एक दुःख आहे मनामध्ये. पण आपल्याला ब्रह्मांड आणि आपल्या देवता इथं सांगतायत की हे 3 कप आपण पडलेले बघतोय की जे विस्कटलं आहे काहीतरी, पण काही अजून बऱ्याच काही गोष्टी आपल्याजवळ आहेत, त्याचा वापर करा. म्हणून हे इथं क्वीन ऑफ कप्सचं आलेलं आहे की जे आपल्याला दिसते की भावनांच्या मध्ये वाहत जाऊ नका. आता ही तुम्हाला जशी इथं नदी दिसते पाणी, म्हणजेच काय, ही व्यक्तीकडे अजून काहीतरी बऱ्याचशा गोष्टी आहेत, बरेच स्किल आहेत की आयुष्यामध्ये एक फटका बसला म्हणून त्याच्यामध्ये वाहवत जाण्याची गरज नाही आहे. जे आपल्याकडे स्किल आत्ता आहे, जे माझ्याजवळ आत्ता जी संपत्ती आहे, आपल्याकडे वेळ असेल तर तीसुद्धा संपत्ती आहे. आपल्याकडे काही चांगली लोकं असतील इन्स्पायर करायला, मोटिवेशन द्यायला, तर तीसुद्धा आज संपत्ती आहे. कारण आजच्या जगामध्ये एकमेकांना खूप छान म्हणणारं किंवा ॲप्रिशिएट करणारी लोकं नाही आहेत जवळपास. आपण जरी रोजच्या कामांमध्ये आपण अपेक्षा करतो की कुणीतरी मला चांगलं म्हणावं, तर एखाद्याकडे जर अशी लोकं असतील तर तीसुद्धा त्याची संपत्ती आहे की आईवडील असतात किंवा मित्र असतात, बहीण भाऊ असतात, आपले नातेवाईक बरेचसे चांगले असतात जे आपल्याला सतत प्रेरणा देत असतात की तू उठ कर. पण आपण ऐकत नाहीत. आपण ते बघतो की भूतकाळात माझ्याबरोबर असं झालं आहे, फेल्युअर. तर हे इथं मला असं दिसतंय की जे काही तुमच्याकडं आहे ना, त्याच्या सपोर्टनी, त्याच्या साथीनी तुम्हाला जे सुरू करायचं ते सुरू करा, त्याच्यावर ॲक्शन घ्या. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं कार्ड आहे की द हर्मिट, जे अगदी म्हणजे बघा तुम्ही यांचा कपड्यांचा जर विचार केला ना दोघांच्या, तर कपडेसुद्धा अगदी साधारण सेम दिसत आहेत. हा पण माणूस खाली तोंड घालून निराश झालेला आहे आणि हा सुद्धा हर्मिट मोड. म्हणजेच काय की कुठंतरी एक जे प्रकाश आपल्याला दिसतो ना इथे आलेला, की हा जो व्यक्ती आहे तो हुशार आहे, खूप काही सामर्थ्य आहे माणसामध्ये, पण तो एकटा आहे असं त्याला वाटतंय. कदाचित असेलही एकटा की हां, म्हणजे एकतर त्याला वाटत असेल, ठीक आहे, किंवा कदाचित एकटाही असेल, पण असं होऊच शकत नाही की त्याच्याकडे काहीच नाही आहे. काही ना काहीतरी गोष्टी त्याच्याकडे स्किल आहेत, त्याच्याकडे भावना आहेत. आपण म्हणतो की अति भावनिक होणं, इमोशनल फूल, पण आजच्या जगामध्ये आपण प्रॅक्टिकल लोकं आहेत, आपण म्हणतो की अति भावनिक होऊन चालत नाही. पण भावनासुद्धा एक प्रकारचं स्किल आहे, एक प्रकारचं ट्रेजर आहे, एक खजाना आहे जो प्रत्येकाकडं नसतो. तर ह्या प्रकारे थोडंसं आतमध्ये जाऊन बघा, इंट्रोस्पेक्शन.
की माझ्याकडे आत्ता काय आहे, कारण काहीतरी गोष्ट अशी आहे की जी भूतकाळामध्ये बरंचसं तुटलंय, फुटलंय, निघून गेलंय आपल्याकडनं आणि जो जो अपेक्षित फळ आहे ते फळ कदाचित मिळालं नाही आहे आणि त्यामुळे ही निराशा मला दिसते. आणि ह्या निराशेतूनच आता अशी अवस्था आली की मला काहीच करायचं नाही आहे. आणि ह्याचाच बरोबर काही लोकं समाजातली ह्याच्यामुळे तुम्हाला कदाचित नावं ठेवत असतील, कदाचित वाट बघत असतील की कधी ह्या व्यक्तीमध्ये बदल होईल. म्हणजे काही असा पण त्याचा एक अँगल आहे की काही लोकं त्याच्यावर टीका करून, निंदा करून असं पण होत असेल किंवा काही लोकं सपोर्टलाही असतील, वाट बघत असतील की कधी हा उठून ॲक्शन घेईल. कारण हा जो प्रवास आहे ना, हा प्रवास कुठल्याही आजूबाजूच्या लोकांचा नाही आहे. ते सगळे म्हणतो ना आपण एखाद्या पिक्चरमध्ये, सगळे सपोर्टिंग ॲक्टर आहेत. हिरो आपण आहोत मेन. आणि तो हिरो वेगवेगळ्या रोलमधून इथं जाताना दिसतोय मला. त्यामुळे जरी भूतकाळामध्ये अशा काही गोष्टी घडल्या असतील, तरी थोडंसं स्वतःच्या आतमध्ये जाऊन बघा, की आत्ता माझ्याकडे काय आहे आणि मला हा जो प्रकाश आहे, हा कुठला रस्ता दाखवतोय. कदाचित नोकरीमध्ये अपयश आलं आहे, ह्याचा अर्थ असा आहे की काहीतरी वेगळं करण्यासाठी मला घेऊन चाललं आहे ब्रह्मांड दुसरीकडे. माझ्यामध्ये असं काहीतरी स्किल आहे, बिझनेसचं असेल किंवा स्वतः काहीतरी सुरू करण्याचं, म्हणजे की जे मला नोकरीमध्ये उपयोगी नाही पडलं असतं आणि जो पैसा मला कमवायचा आहे. कारण क्वीन ऑफ पेंटिकल्स हे जेव्हा तुम्ही सगळं सुरू कराल ना, तेव्हा तुम्ही इतका पैसा तुमच्याकडे आलेला बघाल, की कारण माणूस काम कशासाठी करतो? पैशासाठीच करतो ना. तर कुठलीही गोष्ट जी होत आहे ना, कारण पैसा मिळाला नाही, सक्सेस नाव मिळालं नाही किंवा अजून कुठल्या गोष्टी मिळाल्या नाहीत म्हणून ही अवस्था आली. पण जेव्हा तुम्ही थोडंसं त्याच्यावर इंट्रोस्पेक्शन कराल की जे गेलं आहे ते जाऊ दे, पण आत्ता माझ्या हातामध्ये काय आहे, आत्ता माझ्या हातामध्ये वेळ आहे, आत्ता माझ्या हातामध्ये चांगली लोकं आहेत. कारण आज जर आपण एखादा बिझनेस सुरू करायचा म्हटलं तर लेबर पण मिळत नाही. पण असं जर कुणाकडे असेल किंवा आपण असा विचार करतो, अरे मी तर गावात राहतो, अरे मी तर शहराच्या ह्या भागात राहतो जिथं ट्रान्सपोर्ट नाही आहे, जिथं हे नाही आहे, जिथं कम्युनिकेशन नाही आहे, इंटरनेट नाही, अशी कुठलीही एक लिमिटेशन आपल्याला असू शकते जे ह्याच्यात आपल्याला दिसतंय. पण कदाचित ती लिमिटेशनमधूनच थोडासा अजून जर विचार केला की आहे काय मग आपल्याकडं, जे काही रिसोर्सेस माझ्याकडे आहेत त्यातून मी काय निर्माण करू शकतो, त्याचा थोडा विचार करा. की जे नाही आहे ते बघण्यापेक्षा जे माझ्याकडे आत्ता स्किल असेल किंवा अजून काहीतरी एक गोष्ट अशी असेल की जी दुसरीकडे नाही मिळत आहे. आपण म्हणतो ना, एखादा बिझनेस सुरू करताना आपण त्या एरियामध्ये अशा काही गोष्टी बघतो की ज्या तिथं नाही आहेत आणि मग त्या गोष्टी आपल्याला कळतात. अच्छा, इथं झेरॉक्सचं दुकान नाही आहे, अच्छा इथं मेडिकल नाही आहे, बरं इथं एक्सरे वगैरे काढतात ते नाही आहे. कारण बऱ्याचशा ठिकाणी ते नसतं, लोकांना लांब लांब जावं लागतं. पण ते ज्याला ती ऑपॉर्च्युनिटी दिसते तोच माणूस ते करू शकतो. तर त्याप्रमाणे चेक करा की जरी मला ह्या गोष्टीमध्ये अपयश आलं तरीसुद्धा अशी कुठली गोष्ट आहे की जी मी सुरू करू शकतो. जर एखाद्या गावामध्ये काही सुरू करायचं असेल तर अशी गोष्ट सुरू करा, वैद्यकीय सेवा, की जवळपास जी तिथं नाही आहे. अशा पद्धतीने इंट्रोस्पेक्शन करून, तिथली रेखी करून मग कुठला तरी एखादा बिझनेस माणूस जेव्हा सुरू करतो तेव्हा त्याला भरपूर यश मिळत जातं. पण त्याच्यासाठी केवळ विचार करत नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं रिसर्च करणं, जाऊन 4 लोकांना भेटणं, सपोर्ट घेणं त्यांचा, किंवा जे भूतकाळात घडलं आहे त्याच्यावरून पुन्हा पुन्हा निराश न होता नव्याने चेक करणं की काय आहे ऑपॉर्च्युनिटी माझ्याकडं. कारण ह्या अवस्थेतून तुम्हाला कुणीच बाहेर नाही काढणार जोपर्यंत तुम्ही स्वतःची मदत नाही करत आहेत. म्हणजे आपल्याला वाटतं की कुठला तरी गुरु, कुठले तरी देवता आपल्याला मदत करेल, तर ते जेव्हा मदत करतात ते कुठल्या तरी माणसाच्या रूपानेच करणार. ते स्वतः तर येऊन तुम्हाला मार्ग नाही दाखवू शकत. ते जे मार्ग दाखवणार आहेत ते कुठल्या तरी व्यक्तीच्या रूपाने येतील. हा जर व्हिडिओ आज तुम्ही बघत असाल आणि ह्याच्यातून जर तुम्हाला इन्स्पिरेशन मिळत असेल आणि ह्याच्यातून तुम्हाला काही आयडिया सुचत असेल, तर हा व्हिडिओ देखील तुमच्या आयुष्यामध्ये त्या देवतेनी आणि त्या गुरूंनी पाठवलं. हे जे मी सुरुवातीला म्हणलं होतं ह्याचं कारणच हे की प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये जे घडते त्या गोष्टीला कुठेही योगायोग म्हणू नका. अगदी शेजारून जाणारी व्यक्ती किंवा एखादा प्राणी, कुत्रं, मांजर, हे सुद्धा आपल्याला काहीतरी शिकवतं. आपण जर मांजराचं बघितलं, जर मांजर आपल्या जवळ सतत सतत येत असेल तर मांजर ही आपल्याला इंडिपेंडंट व्हायला शिकवते. तुम्ही बघितलं असेल की ती स्वतःच्या बाउंड्री, सीमा राखून असते. ती कुणाला त्या सीमेमध्ये येऊ देत नाही. ती जे काही खाणं देत असतील ती लोकं त्यांच्याकडून घेते, खाते, पण कुणीही तिच्या त्या बाउंड्रीमध्ये ती स्वतःला येऊ देत नाही. तर ह्या प्रकारची एक इंडिपेंडन्स प्रवृत्ती ती आपल्याला शिकवते की तुम्हाला जर भरपूर धोका लोकांनी दिलेला आहे तर आता थोडं शिका त्यातून की कशी सीमा स्वतःभोवती घालून घ्यायची. आणि जेव्हा बिझनेस वगैरेमध्ये माणसं जेव्हा अशा पद्धतीने हारतात तेव्हा पुन्हा उभं राहणं फार अवघड असतं. तेव्हा ते खूप
काळासाठी ह्या अवस्थेमध्ये जातात, पण तिथं कुठंतरी ॲक्शन घेणं गरजेचं आहे, कारण तुम्ही ह्या अवस्थेत फार काळ नाही राहू शकत. कारण तुमच्या मदतीसाठी ती देवता आणि ते गुरुसुद्धा उत्सुक असतात की कधी ह्याला आम्ही मदत कशी पोचवावी, हे त्यांची पण इच्छा असते. पण त्यासाठी स्वतःची मदत आधी करणं गरजेचं आहे, की काहीतरी ॲक्शन घेऊन मग त्यानुसार पुढे जाण्यासाठी. आणि त्यासाठी आपल्याला इंट्रोस्पेक्शन थोडंसं थांबून, जर आता निराशा आली आहे ना, तर काय चुकलं हे जे आपण ॲनालिसिस करतो की व्हॉट वेंट रॉंग, काय चुकीचं झालं, ह्यामध्येच थोडासा तुम्ही जरी वेळ घालवला. आत्ता कदाचित तुम्हाला थोडंसं एकटं वाटत असेल, थोडंसं एकटेपणा, निराशा आली असेल, पण ह्या अवस्थेमध्ये तुम्ही बरंच काही शिकता. कारण हा जो हर्मिट मोड आहे ना, हा मोड आपल्याला शिकवतो की जरी तुम्ही आत्ता एकटे असाल, नातेवाईक सोबत नाही आहेत, मित्र कंपनी सोबत नाही आहे, समजा तुमच्या अपयशामुळं, आलेल्या बिझनेसमधल्या अपयशामुळं किंवा कामाच्या ठिकाणी आलेल्या ह्या सगळ्या गोष्टींमुळं, तरीसुद्धा हा एकटेपणा तुम्हाला खूप काही शिकवणार आहे. आयुष्यभर ही फेस तुमच्या लक्षात राहील. अशा प्रकारे हे कार्ड्स मला सांगत आहेत. आणि कारण मला क्वीन ऑफ पेंटिकल्सचं कार्ड शेवटी आलेलं आहे. तुम्ही बघा, सुरुवातीचे सगळे कार्ड आपल्याला सांगत आहेत की भावनांवर लक्ष द्या, अति भावनिक होऊन तुम्ही या अवस्थेत राहू नका. कारण आपल्याला विचारांचा, भावनांचा गुलाम व्हायचं नाही आहे, तर राजाप्रमाणे त्याच्यावर रूल करायचं आहे. हा राजा कसा बसला आहे, कशी त्याची पोझिशन आहे, आणि त्याच्या हातामध्ये जे तुम्हाला दिसतंय ते म्हणजे आहे की कृती. यू टेक ॲक्शन. तुमच्या हातामध्ये सगळं आहे. तुम्ही निर्मिती करू शकता. तुम्हाला जे पाहिजे त्याची निर्मिती तुम्ही करू शकता. हे राजा शिकवतो आपल्याला. तर इथं कुणी नाही आहे. बाकी सगळ्या कार्ड्समध्ये मला असं दिसतं की जरी एकटे असाल तर राजा एकटाच असतो. त्याला कुणाची गरज नाही आहे, कुणाचीच. कुणी चांगलं म्हणावं म्हणून तो करत नाही, कारण त्याला फक्त रूल करायचं माहिती आहे, त्याला राज्य करायचं माहिती आहे. आणि राज्य करण्यासाठी तुम्हाला कुणाची जरी मदत नसेल समजा, म्हणजे ते सगळं कमवण्यासाठी जर राजा एकटा खंबीर असेल तर त्याची जी सैन्य आहे त्याच्या एका आदेशावर, कमांडवर उभं राहतं. ह्या प्रकारची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही ते निर्माण करू शकता. केवळ आणि केवळ गरजेचं आहे की आपल्या भावना थोड्या संतुलनात आणा. हे जे काही तुमच्याकडं गेलेलं आहे त्याच्याकडे बघत न बसता थोडंसं इंट्रोस्पेक्शन करा की काय चुकलं. आपण कुणाला नको असताना सल्ले द्यायला गेलो का? आपण कुणाला गरज नसताना अति मदत करायला गेलो का? ह्या कुठल्या काळामध्ये, जिथं कुठं तुम्हाला आत्ता असेल, ज्या कुठल्या फेजमध्ये तुम्ही आहात, कदाचित जिथं तुम्ही कुणाशी तरी चांगलं, त्याला म्हणजे म्हणतो ना, किंवा कुणाच्या बरोबर तरी चांगलं नातं आहे तुमचं, किंवा अशा ठिकाणी तुम्ही काहीतरी एक अति मदत करणं कुणाला तरी. तर ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला ह्या हर्मिट मोडमध्ये, म्हणजे जेव्हा आपण एकटे असतो ना, की काय चुकलं, जितकी गरज पाहिजे तितक्याच गरजेचं मदत आपण लोकांना दिली का जास्त केलं काम, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायची ही वेळ आहे. पण तेव्हा जेव्हा तुम्ही ह्या मोडमधून शिकून थोडे बाहेर पडाल आणि ॲक्शन घ्याल पुढची, त्यावेळेस तुम्हाला हे सगळं दिसेल. कारण क्वीन ऑफ पेंटिकल्सचं कार्ड हे अतिशय भरभराट घेऊन येतं आपल्या आयुष्यामध्ये. हे असं कार्ड आहे की जे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये किती आपल्या आयुष्यात जे पाहिजे ते मिळेल ह्या गोष्टीचं आपल्याला खात्री देतं, आपल्या ह्या गोष्टीची. आणि दोन्ही कार्ड्स मला क्वीनचे आलेले आहेत. तर एक क्वीन आहे ती जी भावनिकरित्या संतुलनात येण्यासाठी सांगते, आणि एक क्वीन जी आहे ती पैशाने आपल्याला किती भरभराट येणार आहे ह्याची कल्पना देते. तर ह्या प्रकारे मला दिसत आहे की आत्ता जी काही अवस्था आहे ती फार काळ टिकणारी नाही आहे. पुढच्या 4 ते 6 महिन्यामध्ये बदल दिसायला लागेल तुम्हाला, जर तुम्ही ॲक्शन घेतली तर. जे काही डोक्यात आहे त्याचा, त्या विचारांमध्ये अडकून न राहता आणि केवळ दैवावर सगळ्या गोष्टी न सोडता, की आता मी थोडंसं ब्रेक घेतो, रेस्ट घेतो, पॉज घेतो, ह्या अवस्थेमधून आता बाहेर या. हेच मला टॅरो आत्ता सांगतात. ठीक आहे. आणि मी अजून एक कार्ड काढते ज्यामध्ये आपल्याला क्वीन ऑफ पेंटिकल्सचं जे कार्ड आहे त्याच्यासाठी मी अजून एक क्लॅरिफिकेशन मागते टॅरोला, की आम्हाला अशा पद्धतीने क्वीन ऑफ पेंटिकल्सवर अजून एक कार्ड सांगावं, द्यावं. हे बघा, सो जे आपण बोललो आहेत ना, की ह्या मोडमध्ये म्हणजे क्वीन ऑफ पेंटिकल्स म्हणजे जी भरभराट तुम्हाला आत्ता अपेक्षित आहे त्याच्यासाठी तुम्हाला ह्याच्यातनं बाहेर येणं गरजेचं आहे. हे 9 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे. 9 ऑफ वॉन्ड्समध्ये तुम्ही बघत असाल तो माणूस कुठेतरी बघतोय मागच्या साईडला, आणि हे म्हणजे तुमचा भूतकाळ आहे, की जे काही तुम्ही आत्तापर्यंत कमावलं आहे ना, ठीक आहे, आणि अजून तुम्ही कशाची तरी एक वाट बघताय की काहीतरी होईल माझ्या आयुष्यात, जे मला हे दाखवत आहे.
तर हे जे 2 कार्ड आहेत ना, हे 2 कार्ड एकमेकांशी कनेक्टेड आहेत, की कुठंतरी काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये घडेल किंवा भूतकाळात झालेल्या सगळ्या घटना ज्या इथं दिसत आहेत, त्यामुळं भूतकाळात बघत राहिल्यामुळं अजूनही त्याच अवस्थेमध्ये तुम्ही आहात. ठीक आहे. तर जसं इथं दाखवते की हा माणूस जो दिसतोय थोडासा आजारी असल्यासारखा, थोडासा थकलेला, निराश झालेला, की जो अजूनही भूतकाळातल्याच चुका बघतोय, भूतकाळातल्याच घटना बघतोय, भूतकाळाचा पास्टचाच खूप विचार करतोय आणि त्यामुळे विचार करत करत हा व्यक्ती अक्षरशः या मोडमध्ये आलेला आहे, जो ॲक्शन घेत नाही आहे. आता इतके जे पास्टमध्ये जे असतील, जे काही आपले कर्म आपण म्हणतो किंवा ज्या काही फळ मिळायचं होतं, ज्या काही चुका असतील किंवा आपल्याला जे काही धडे मिळायचे असतील, लेसन्स, अनुभव जे झाले आपले, त्यामधून आता बाहेर येण्यासाठी आपल्याला टॅरो सांगत आहे. कारण आता ही वेळ आहे. आत्ता टाईम चेंज होतोय, शिफ्ट होतोय एनर्जी, आणि मला क्लिअरली दिसते की तुमची एनर्जी शिफ्ट होती. कारण जो काही तुमचा काळ होता तो खूप खूप काळ तुम्ही ह्या अवस्थेत राहिलात. खूप काळ तुम्ही ह्या अवस्थेत राहिलात. आता ह्यातून धडा घेऊन तुम्हाला पुढं जाणं गरजेचं आहे. कारण पुढं जी संपत्ती आहे, जी भरभराट तुमची वाट बघते. सो विश्वास ठेवा. आज तुम्हाला तुमचे गुरु, तुमचे देवता, ब्रह्मांड हेच कन्फर्मेशन देत आहे या टॅरोमधून. आणि मला पूर्ण खात्री आहे की इथं असणारे कलेक्टिव्ह जे कोणी हे बघतील व्हिडिओ, कधीही बघू द्या, त्या सगळ्यांना जेव्हा ह्या फेजमधून तुम्ही ॲक्शन मोडमध्ये याल, तेव्हा तुम्ही अशी भरभराट तुमच्या आयुष्यामध्ये बघाल की तुम्हाला खरं नाही वाटणार की इतका कसा काय बदल झाला. तर ह्या प्रकारे मला हे दिसतं आहे. आणि सोबतच आपण युनिवर्सचं गायडन्स आपण मागू की हे जे आज रीडिंग आपण बघितलं आहे त्यासाठी इथं असणाऱ्या कलेक्टिव्हला युनिवर्स काय गाईड करत आहे ते पण आपण बघू. बघा कार्ड, द विजन वॉयेजर, युअर ड्रीम्स आर सेटिंग सेल, कीप युअर आईज ऑन द हॉरायझन ॲज what you have planted is growing. Trust the winds of change. Your future is waving from afar. आपल्या जे रीडिंग सांगते आपल्याला त्याप्रमाणे हे कार्ड आलेलं आहे की तुमच्या जे स्वप्न आहेत ना त्यावर लक्ष ठेवा. कारण जे काही तुम्ही आत्ता ह्या काळामध्ये, खास करून पुढच्या 4 ते 6 महिन्यांमध्ये जे काही तुम्ही सुरू कराल त्याचं तुम्हाला फळ मिळताना दिसेल. त्यामुळे चेंज, ट्रस्ट द विन्स ऑफ चेंज, बदल येतोय तुमच्या आयुष्यामध्ये. केवळ तुम्ही ॲक्शन घेणं गरजेचं आहे. जे काही तुमच्या मनात आहे ते सुरू करा. लहान प्रमाणात का होईना, छोट्या प्रमाणात का होईना, पण ती गोष्ट सुरुवात करा. एक स्टेप, 1 स्टेप, एक स्टेप घेत पुढे जा. एका स्टेपनंतर सुद्धा तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळायला लागतील. आणि हे जे रिस्ट्रिक्शन आहेत ना, कुठलेही समाजाचे असतील किंवा आपल्या कुटुंबाचे असतील किंवा आपल्या मनाचे असतील, त्यातून फक्त एक स्टेप पुढे जा आणि तुम्हाला हा रिझल्ट दिसेल. इतकं सुंदर हे कार्ड आलेलं आहे बघा की यामध्ये सरळ सरळ आपल्याला सांगितलं की जे काही तुम्ही आत्ता प्लांट कराल ते तुम्हाला येणाऱ्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला त्याचं फळ दिसेल. अजून एक कार्ड आपण काढू. सी, ओके, द डे ड्रीमर, अ कनेक्शन, रोमॅन्टिक, सोलफुल इज ब्लॉसमिंग. दिस इज हार्ट एनर्जी मिरर्ड. पोर इन टू इट, बी वल्नरेबल, यू आर सीन अँड इट इज ब्युटिफुल. हा शब्द मला नाही कळत आहे पण इथं असं सांगितलं आहे की ह्या कार्डवरून आपल्याला दिसतं आहे की असं कुठलं तरी कनेक्शन आत्ता तुमच्या आयुष्यात आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक कनेक्शन तुमच्या आयुष्यात असं आहे की जे तुम्हाला मदत करतं आहे. एक नातं कुठलं तरी असं आहे की जे तुम्हाला मदत करतं आहे, तुम्हाला स्वप्न बघण्यासाठी मदत करतं आहे. कुठंतरी एक प्रेरणा तुम्हाला ह्या एका कनेक्शनमधून मिळते. त्यामुळं ते असं जे काही कनेक्शन आहे ना, कदाचित तुमच्या भगवंताचं, ज्या काही गुरूंना तुम्ही मानता, असा कुणीतरी एक मेंटॉर आयुष्यातला, असं कुणीतरी एक व्यक्ती की जो तुम्हाला प्रेरणा देतोय, जे काही स्वप्न तुम्ही बघताय, जे काही विजन तुम्ही बघताय त्याच्यासाठी मदत करतोय. असं जे काही तुमचं कनेक्शन आहे ना त्याला धरून ठेवा. कारण ते तुम्हाला पुढं जायला मदत करेल, तुमची बोट पुढं न्यायला मदत करेल. आणि ही हार्ट एनर्जी म्हणजे खरोखर तुम्हाला मनापासून, हृदयापासून ती व्यक्ती आवडते. आणि हार्ट एनर्जी कशी असते? निस्वार्थी असते. ती व्यक्ती तुमच्याकडनं काही अपेक्षा नाही करत असेल तर असं एक कनेक्शन तुमच्याकडे असणार आहे, तुमच्यासोबत असणार आहे. ती जी कुठली व्यक्ती आहे ना तिला धरून ठेवा. कारण ती व्यक्ती तुम्हाला ह्या सगळ्या एकटेपणामध्ये मदत करते, तुमची नाव थोडी थोडी का होईना पुढे जायला. ठीक आहे. तर जरी आपल्याला असं वाटत असेल ह्या प्रवासात तुम्ही एकटे आहात, पण तुमच्यासोबत असं कुणीतरी आहे
आणि जर ते माणसाच्या रूपाने नसेल तर भगवंताच्या रूपाने, ईश्वराच्या रूपाने, जे कुठल्या देवतेला, गुरूंना तुम्ही मानता किंवा ज्या कुठल्या धर्मात, जातीत तुम्ही आहात, तिथं जी काही तुमची देवता आहे, इष्टदेवता, कुलदेवता, आणि जर काहीच नसेल तर ह्या ब्रह्मांडातली जी शक्ती आहे, सुप्रीम इंटेलिजन्स आपण ज्याला म्हणतो, ती शक्ती तुमच्यासोबत आहे. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचं वाक्य आहे, दिस इज हार्ट एनर्जी मिरर्ड. ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा एक संदेश आहे की जी काही तुमच्या मनामध्ये, हृदयामध्ये भावना असतील त्याच तुम्हाला समोर दिसणार आहेत. त्यामुळे या बाबतीत जागरूक राहा की माझ्या मनामध्ये कुणाला त्रास देण्याची इच्छा तर नाही आहे, कुणाबद्दल राग तर नाही आहे, द्वेष तर नाही आहे, कारण आपल्या हृदयामध्ये जे आहे ना ते समोर आपल्याला जगामध्ये दिसतं. सो बी अवेअर ऑफ दॅट की असं काही आपल्या मनामध्ये आहे का. सो थँक्यू सो मच की इतके सुंदर आपल्याला हे दोन्ही मेसेज आलेत जे आपल्या आजच्या रीडिंगमध्ये मदत करतील. तर मी अशी अपेक्षा करते की तुम्ही ज्या कुठे स्टेजला आत्ता अडकला आहात किंवा असं तुम्हाला वाटत असेल की माझं अडकल्यासारखं, थांबल्यासारखं, तर हे रीडिंग तुम्हाला मदत करेल. त्यावेळी विश्वास ठेवा, हे जे मेसेजेस आहेत ते उगाचच योगायोग म्हणून किंवा हवेतून आलेले नाही आहेत. देर इज समथिंग विच इज वेटिंग फॉर यू, हे दिसतंय आपल्याला. तर ह्या रीडिंगवर विश्वास ठेवा, तुमच्या गुरूंवर विश्वास ठेवा. कदाचित तुम्हाला तेरा नंबर दिसत असेल, 4 दिसत असेल, आणि 4 हा नंबर दिसत असेल, किंवा 999 दिसत असेल, तर ह्या पद्धतीने मला काही संदेश आज ब्रह्मांडाच्या माध्यमातून आले. एंजल्स, आर्केंजल मायकल, आर्केंजल रफायल, आपले ॲस्ट्रल मास्टर्स, महाअवतार बाबाजी, ॲसेंडेड मास्टर्स, विधामा पत्रीजी यांच्या मार्गदर्शनामध्ये आजचं टॅरो रीडिंग केलेलं आहे. तर मी अशी अपेक्षा करते की तुम्ही नक्की ते ॲक्शन घ्यायला सुरुवात कराल. आणि इथंपर्यंत थांबलात त्यासाठी अनेक धन्यवाद. आपण भेटू अजून एका अशा रीडिंगसोबत. थँक्यू सो मच. हे रीडिंग कसं वाटलं हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा. थँक्यू.